बघा आता आपल्याला रूल मेथड आणि लिस्टिंग मेथड. लिस्टिंग म्हणजे यादी पद्धत. यादीमध्ये आपल्याला काल सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचे जे काही वस्तू असतील त्यांची यादी बनवतो आपण आपल्या घरी, बरोबर. असे दोन प्रकार आहेत सेटचे. ए सेट कसा लिहून दिलाय बघा. हा वाचायचा कसा. ए इज इक्वल टू ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स, आणि ही लाईन दिसते याला म्हणतात सच दॅट. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. डिव्हिजन हा एक शब्द आहे. या शब्दाचा आपल्याला सेट बनवायचा आहे. अशा प्रकारे लिहिलं तर याला म्हणतात रूल मेथड, गुणधर्म पद्धत. आणि अशा प्रकारे हा डिव्हिजन शब्द कसा लिहिलाय बघा. ए बरोबर डी लिहिलाय पहिला अक्षर, नंतर आय लिहिलाय सेकंड, नंतर थर्ड व्ही लिहिलाय, पुन्हा आय आला बघा. डबल आय आला असेल तर तो लिहायचा नाही, आय लिहायचा नाही. नंतर पुढे यस लिहा, परत आय आला लिहायचा नाही. ओ लिहा, कॉमा द्या, यन. प्रत्येक शब्दानंतर कॉमा असायला पाहिजे. डिव्हिजन शब्द हा लिस्टिंग मेथडनं असं लिहायचा आहे. डबल आलेली अक्षरे लिहायची नाही. नंतर बी सेट दिलाय बघा. बी इज द सेट ऑफ ऑल वाय सच दॅट, ही ऑब्लिक रेषा आहे तिला म्हणतात सच दॅट वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. काय दिलं इथं. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9. हे झालं रूल मेथडनं. मग तीच लिस्टिंग मेथडनं आपण 9 हा कशाचा स्क्वेअर आहे. वाय स्क्वेअर दिलाय आपल्याला. स्क्वेअर रूट काढायचा आहे. स्क्वेअर रूट म्हणजे 9 हा -3चा पण स्क्वेअर आहे आणि 3चा पण स्क्वेअर आहे, राईट. 3चा स्क्वेअर 9, -3चा स्क्वेअर 9. म्हणजे आपल्याला लिस्टिंग मेथड म्हणजे हे दोन -3 आणि 3 लिहायला पाहिजे. नंतर सी एक सेट दिलाय रूल मेथडने. हेच एक्झाम्पल लिस्टिंग मेथडने कसं लिहायचं ते आपल्या पुस्तकात बघा. सी इज द सेट ऑफ ऑल झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5चं टेबल लिहा, पण 30च्या पुढे जाऊ नका. बघा सी बरोबर कसं लिहिलं आहे. 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25. पुढं 30 आहे बघा. 30च्या कमी. लेस दॅनचा अर्थ काय, राईट. आता दुसरं एक्झाम्पल आहे बघा. फिल इन द ब्लँक्स गिवन इन द फॉलोइंग टेबल, बरोबर. आता लिस्टिंग मेथडमध्ये आपल्याला त्यांनी ए लिस्टिंगच्या पद्धतीने लिहिले, यादी पद्धत 2 लिहिले, 4 लिहिले, 6, 8, 10, 12, 14, बरोबर. 2, 4, 6, 8, 10, 12, 14 इज अ नॅचरल नंबर आहेत. पण कुठले आहेत ते इव्हन नॅचरल नंबर आहेत. इव्हन 2, 4, 6 इव्हन आहेत. मग ते आपल्याला रूल मेथडने कसे लिहून दाखवलेत बघा. ए इज इक्वल टू, ए हा नाव आहे त्या संचाचं, बरोबर. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज ॲन इव्हन नॅचरल नंबर. हाच एक्झाम्पल आपण रूल मेथडनं असं लिहायचं आहे. इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15. काय बघा 14 काय आहे 15पेक्षा लहान आहे, बरोबर. तो अशा प्रकारे लिहायचा आहे. आता बी तुम्हाला लिहायचं आहे. त्यांनी काय दिलं आहे आपल्याला एक्सप्लेनेशन. बी इज इक्वल टू बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, या रेषेला म्हणतात सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. परफेक्ट स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर आपल्याला माहिती आहे, बरोबर. 1चा स्क्वेअर काय 1, 2चा स्क्वेअर काय 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, 5 स्क्वेअर 25, 6 स्क्वेअर 36. पण आपल्याला इथं त्यांनी हे दिलेलं आहे, लिमिट दिलेलं आहे. 1 to 20 मधले परफेक्ट स्क्वेअर लिहायचे. म्हणजे इथं तुम्ही बी लिहायचं आहे. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट काढायचं आहे. 1चा स्क्वेअर लिहायचा नाही कारण दिलं इथं बिटवीन, म्हणजे 2च्या पुढचं लिहायचं. 2चा स्क्वेअर किती 4 लिहा इथं. नंतर 3चा स्क्वेअर किती 9 लिहा इथं. नंतर इथं किती लिहायचं 4चा स्क्वेअर 16 आणि 5चा स्क्वेअर 25. आपल्याला लिमिट दिले 20च्या आत लिहा. 4 झालं, 9 झालं, 16 झालं. ब्रॅकेट कंप्लीट करा. याला नाव द्या बी बरोबर. हा झाला कुठल्या लिस्टिंग मेथडने. आता सी खालचा दिलेलं आहे एक एक्झाम्पल. AEIOU, बरोबर. हे काय आहेत. सी इज अ सेट ऑफ, इकडे लिहायचं तुम्हाला. सी इज अ सेट ऑफ कर्ली ब्रॅकेट काढायचा, एक्स काढायचा, ऑब्लिक पुन्हा काढायचा आणि एक्स लिहायचा. एक्स इज अ काय आहेत हे AEIOU व्हावेल्स आहेत. व्हावेल्स इन इंग्लिश अल्फाबेटमधले, म्हणून इथं ते तसं लिहायचं आहे, बरोबर. सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये काढायचा एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ व्हावेल्स इन इंग्लिश अल्फाबेट.
नंतर डी दिलाय बघा इथं, डी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये वाय इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट, बरोबर, वाय इज अ कलर इन द रेनबो. रेनबोचे कलर इकडे लिहायचे तुम्हाला, डी लिहायचे आणि कलर लिहायचे आहेत, येलो, ऑरेंज. रेनबो माहिती आहे ना, रेनबो इंद्रधनुष्याचे रंग सगळे लिहायचे आहेत, इंग्लिशमधून लिहायचे आहेत. येलो, ऑरेंज, रेड, व्हायोलेट, ग्रीन, बरोबर, वाय ओ आर व्ही बी जी, ब्ल्यू, आणि नंतर ग्रीन. 7 कलर्स लिहायचे तिथं. डी लिहायचा, कर्ली ब्रॅकेट काढायचा आणि नेम ऑफ द 7 कलर्स ऑफ रेनबो. देन पी दिला इज बघा, पी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इंटीजर अँड विच इज ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 3. -3 पेक्षा मोठी संख्या कुठली आली तर इथं लिहायचं -2, -1 कॉमा द्यायचा आहे, 0 कॉमा द्यायचा, 1 कॉमा द्यायचा आणि 2 लिहायचं, 3 पेक्षा लेस, बरोबर. इथं पी लिहायचं, कर्ली ब्रॅकेट काढायचं आणि हे सगळे -3 पेक्षा मोठे आणि 3 पेक्षा लहान इंटीजर इथं लिहायचे आहेत. नंतर एम दिलाय बघा, एम इज अ सेट, बरोबर. याच्यामध्ये इलेमेंट दिलेत आपल्याला 1, 8, 27, 64, 125, याला इलेमेंट म्हणतात किंवा नंबर्स, बरोबर. आता हे 1 काय आहे बघूया आपण, 8 काय आहे, 8 क्यूब आहे, 27 काय आहे क्यूब आहे, 64 काय आहे क्यूब आहे 4चा, हा 5चा क्यूब आहे, क्यूब असणारी इकडे लिहा. एम इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ क्यूब ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर. एम काढायचं इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट काढायचा, एक्स ऑब्लिक एक्स इज अ क्यूब ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर. हे पॉझिटिव्ह इंटीजर आहे, राईट. आता प्रॅक्टिस सेट घेऊया. प्रॅक्टिस सेट 1 आपल्याला घ्यायचं आहे. प्रॅक्टिस सेट बघा 1.1, बरोबर. काय दिले त्यांनी, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्मला दुसरं नाव बस झालं. बघा आता प्रॅक्टिस सेट 1.1 बघा कसं आहे, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टरचा दुसरा मिनिंग काय, लिस्टिंग, तर यादी पद्धत. यादी पद्धतीमध्ये त्यांनी दिले बघा. फर्स्ट काय दिलाय, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर लिहायचे आहेत तुम्ही सगळं. हे सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर, इव्हन आपल्याला माहिती आहे, इव्हन म्हणजे 2चा टेबल लिहायचा आहे. त्याने आपल्याला इथं लिमिट दिलेलं नाही, म्हणून सेटला कुठलं तरी नाव द्या, ए लिहा, बी लिहा. मी ए लिहिले बघा. ए इज इक्वल टू इव्हन नंबर लिहायचे, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 डॉट 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 कम्प्लीट. नॅचरल नंबर सगळ्यांना माहिती आहेत. नंतर सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर दिलेत बघा. प्राईम नंबर आपल्याला माहिती आहेत. प्राईम नंबर म्हणजे कुठल्याही टेबलमध्ये येत नाही, त्यांना काय म्हणायचं, प्राईम नंबर. 2 आहे, 3 आहे, राईट, 5 आहेत, 2 झालं की 3 आहेत, 3 झाले 5 आहेत, 5 आहे 7 आहेत. पण आपल्याला इथं काय दिलं आहे, इव्हन प्राईम नंबर. 3 इव्हन नाही, ऑड आहे, 5 ऑड आहे, 7 ऑड आहे, सगळे ऑड आहेत. पुढचे एकच असे 2 नंबर आहे की तो प्राईम नंबर, बरोबर, इव्हन प्राईम नंबर आहे, म्हणून आपण इथं 2 लिहायचं आणि क्लोज करायचं. नंतर थर्ड, सेट ऑफ निगेटिव्ह इंटीजर, म्हणजे निगेटिव्ह संख्या लिहायच्या आहेत आपल्याला. त्याला नाव द्या कुठल्याही तुमच्या आवडीचं, सी द्या. सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट काढा, -1, -2, -3, -4 डॉट 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 डॉट. हे झाले निगेटिव्ह इंटीजर, राईट. नंतर 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. 7 बेसिक साऊंड त्यांनी सांगितलेले आहे. मग बेसिक साऊंड कुठले आले आपले, त्याला एखादं नाव द्या. डी बरोबर सा रे ग म प ध नि. हे आपल्याला बेसिक साऊंड्स आहेत आपले मराठीमधले, ते आपण, बरोबर, ते लिहायचे आहे. सा लिहिला कॉमा द्यायचा, रे लिहिला कॉमा द्यायचा, सा रे ग लिहिला, म प ध नि कंप्लीट करायचं, फुल स्टॉप द्यायचं. नंतर सेकंड दिलंय बघा, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड. स्टेटमेंट दिलेत, बरोबर, आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे, त्यांनी सिम्बॉल दिलं इकडं. 4/3 मागे तुम्हाला मी सांगितलं होतं, बरोबर की नाही. काय, फ्रायडे इज अ से बिलॉंग्स टू वीक. आठवड्याचा वार काय आहे, उप असेल ते पुढं लिहायचं, मेन सेट असेल तो पाठीमागं लिहायचं. मग 4/3 हा क्यूचा इलेमेंट आहे, ते आपण कसं लिहायचं,
4/3 बिलॉंग्स टू क्यू असं आहे ना, मग हे असं लिहायचं बघा. 4/3 इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. क्यूचा 4/3 हा एलिमेंट आहे. नंतर -2 दिलंय बघा. -2 इथं खोडलंय. एन म्हणजे काय, नॅचरल नंबर. नॅचरल नंबरमध्ये -2 संख्या येत नाही. नॅचरल नंबरमध्ये प्लस संख्या येतात, 1 2 3 4 5, राईट. पण इथं दिलंय -2. -2 इज नॉट बिलॉंग टू असं लिहायचं. -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट. एनचा हा घटक नाही. आता थर्ड बघा, पी सेट दिलाय. P इज इक्वल टू, बरोबर, P इज अ सेट ऑफ ऑल P. कसं वाचायचा? P इज अ सेट ऑफ ऑल P सच दॅट P इज अन ऑड नंबर. बरोबर. आता हे स्टेटमेंट मध्ये कसं लिहायचं बघा, मी आता जे बोललो तेच लिहायचं. सेट P इज अ सेट ऑफ ऑल P's सच दॅट P इज अन ऑड नंबर, राईट. आता पुढचं ऍक्शन. राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. रूल मेथडने आणि लिस्टिंग मेथडने आपल्याला असतील पुस्तकातील ते कोणतीही उदाहरणं लिहिली तरी 2 चालतील. आता इथं मी लिहिलं बघा, तेच उदाहरण लिहिलेलं आहे. ए इज अ सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 10. इव्हन नॅचरल नंबर म्हणजे काय आले, आपले 2च्या टेबलमधले आले बघा. लिस्टिंग मेथडमध्ये कसं लिहायचं, 2, 4, 6, 8. लेस दॅन 10 कशाला म्हणतात, 8 पर्यंत गाडी आपली स्टॉप, बरोबर, लिस्टिंग मेथडमध्ये. आणि हेच आपल्याला रूल मेथडमध्ये कसं लिहायचं बघा. ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स, बरोबर, ह्या रेषेला म्हणतात सच दॅट एक्स इज इक्वल टू 2n, कॉमा. आणि n काय, n बिलॉंग्स टू n, नॅचरल नंबर. हा नॅचरल नंबर आहे, n मोठा आहे, इथं स्मॉल आहे. आपल्याला काय लिहायचं आहे की ही अंक आले पाहिजे, 2 आले पाहिजे. मग 2 ला 1 न गुणा 2 येईल, 2 ला 2 न गुणा 4 येईल, 2 न. इथं यांच्या जागी 1 लिहायचं आहे, 2 लिहायचं आहे, 3 लिहायचं आहे आणि 4 लिहायचं आहे. ते कसं लिहायचं, लेस दॅन 5. n मीन्स काय, लेस दॅन 5 म्हणजे 5 पेक्षा कमी अंक यांच्या जागी घ्यायचे आणि हे अंक वरचे मिळवायचे. बे 1 बे, नंतर 2 न गुणलं तर 2 गुणिले 2 4, नंतर 3 न गुणल्यावर बे 3 6, नंतर 4 न गुणल्यावर बे 4 8. इथं गाडी स्टॉप. का तर 8 पर्यंतच आपल्याला, म्हणजे हा संच लिस्टिंग मेथडमधला आणि रूल मेथडमधले अंक तेच यायला पाहिजे. पण ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, गुणधर्म सांगितले आणि ह्याच्यामध्ये यादी दिलेली, बरोबर. n बरोबर आपण 1 2 3 4च घेऊ शकतो. नंतर बी दिलाय बघा. सेकंड, बी इज अ सेट ऑफ लेटर्स ऑफ द वर्ड सायन्स. सायन्स मधील अक्षरांचा संच आपल्याला लिहायचा आहे. कशा पद्धतीने, लिस्टिंग मेथडने. आपण लिहा लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथडने काय, तिला नाव द्या, बी दिलेल्या. बी इज अ सेट ऑफ सायन्स, बी लिहिला इज इक्वल टू, बरोबर, सायन्स. सायन्स यस लिहा, कॉमा द्या, सी लिहा, कॉमा द्या, आय लिहा, कॉमा द्या, ई लिहा. डबल अक्षर येतं कामा. सी पुन्हा आलाय बघा, तो लिहायचा नाही. ई डबल आलाय बघा, तो लिहायचा. म्हणजे डबल अक्षर असेल तर एकही लिहायचं त्याच्यातले नाही, बरोबर. बी मधले हे अंक सायन्सचा सेट झाला. आता रूल मेथडमध्ये हाच लिहायचा आहे आपल्याला. बी बरोबर काय लिहायचं, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट करायचा. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड सायन्स. सायन्स या शब्दातील अक्षर, बरोबर. आता तुम्हाला ह्याच पद्धतीने मी एक तिसरा उदाहरण देतो. काय देतो बघा, डी. डी इज अ सेट ऑफ, डी इज अ सेट ऑफ लेटर्स. तुम्ही हे होमवर्कसाठी लेटर्स ऑफ द वर्ड लिहितो बघा मी. मॅथमॅटिक्स, MATHEMATICS, बरोबर. हे अक्षर मला तुम्ही रूल मेथडने आणि लिस्टिंग मेथडने होमवर्कसाठी लिहून दाखवायचं.